यूट्यूब ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आमचा गावाकडचा शेवटचा दिवस. मित्रांनो, कोकणात येणं खूप सोप, पण जाणं मात्र कठीण. मुंबईहून गावी जायला उत्सुकता असते, मात्र गावावरून निघताना सर्वांची अंतर्मन दुःखी आहेत. घरातून पाय निघत नाहीये. अखेर आम्ही जड अंतमनाने सावंतवाडी रेल्वे स्टेशनच्या दिशेने ऑटोने निघालो. साधारण अर्ध्या पाऊण तासांनी आम्ही सावंतवाडी रेल्वे स्थानकावर पोहोचलो. आमच्याकडे सामान जास्त होते, जेणेकरून आम्हाला सामान घेऊन ब्रिज चढायला लागू नये यासाठी रिक्षावाल्या संजय दादांनी स्टेशनच्या मागच्या बाजूंनी घेऊन सावंतवाडी रेल्वे स्थानकाचा दर्शनी भाग किती स्वच्छ आणि सुंदर आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार या स्थानकाचे नाव बदलून आता लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असे करण्यात आले आहे. हे नाव कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि माजी रेल्वे मंत्री स्वर्गीय मधु दंडवते यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले. स्थानकावर प्रवाशांच्या मूलभूत सुविधा जसे की तिकीट खिडकी, प्रतीक्षालय, वेटिंग रूम, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहे उपलब्ध आहेत. याला अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत अधिक विकसित आणि आधुनिक बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. सावंतवाडी दादर ने मुंबईला निघालो आहोत. तुतारी एक्सप्रेस प्लॅटफॉर्मला दुपारी 2 वाजताच लागलेली आहे. गाडी रात्री 8 वाजता जरी सुटणार असली तरी या गाडीत जनरल डब्यात सीट अडवण्यासाठी प्रवासी दुपारी 2 वाजल्यापासून येतात, कारण संध्याकाळी आरामात आलात तर तुम्हाला बसायला भेटणं कठीण आहे. आम्हाला सावंतवाडी रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी आलेली आमची पुतणी रिंकू आणि रिक्षावाले संजय दादा या दोघांनी आम्हाला जनरल डब्यात सीट मिळवून दिली. यासाठी दोघांचेही मनापासून आभार, कारण हे दोघे नसते तर आम्हाला सीट मिळणं कठीण होते. रात्री बरोबर 8 वाजता तुतारी एक्सप्रेस वेळेवर सुटली. रविवार असल्याने जनरल डब्बा पूर्णपणे भरलाय, त्यामुळे आम्ही लगेचच थोडाफार स्नॅक्स खाऊन झोपी गेलो.
तेव्हा डोळे उघडून पाहिले असता आमची गाडी ठाणे स्थानकावर पोचली हे समजले. त्यानंतर आम्ही थोडे फ्रेश झालो, कारण पुढील 20 मिनिटात आम्ही दादरला पोचणार आहोत. मित्रांनो, एक जनरल डब्याचा अनुभव म्हणून सांगू इच्छितो, रेल्वे प्रवास करताना तिकीट कन्फर्म करून प्रवास करा. कारण जनरल डब्यात आज जी भांडणे झालेली पाहिली ती कधीच न विसरता येणारी आहे. अखेर आम्ही सकाळी 6 वाजता अगदी वेळेवर दादर स्टेशनवर पोचलो. नंतर दादर पूर्वेकडून ओला कार बुक करून आम्ही आमच्या घराच्या दिशेनं म्हणजेच गोरेगावसाठी निघालो.